नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवी मुंबईकर ब्लॉगर DK ह्या चॅनलवर। तर मंडळी, आज मी आलो आहे अनुशीला घेऊन खारघरमध्ये आणि आज आहे ना आम्ही आहे ना खारघरमध्ये एका हॉटेलमध्ये जाणार आहोत, हॉटेल फोर्टवरमध्ये, जे आहे ना खारघरला सेक्टर 10 मध्ये आहे। चला तर मग मित्रांनो, आता आपण जाऊया हॉटेल फोर्टवरमध्ये आणि तिकडचे आपण आहे ना स्पेशल थाली आज ट्राय करून बघणार आहोत। तर मंडळी, आलो आहे आता आपण हॉटेल फोर्टवरमध्ये। इथे तुम्ही माझ्या मागे बघतायत हॉटेल फोर्टवर आहे। तर आता आपण जाणार आहोत हॉटेलमध्ये आणि तिकडे आपण चिकन थाली ट्राय करून बघणार आहोत आणि आतमध्ये त्यांचा हॉटेलचा पूर्ण आपण रिव्ह्यू घेणार आहोत, किचन पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग आता आपण जाऊया आतमध्ये। तर मंडळी, आलो आहे आता आपण हॉटेल फोर्टवर यांच्या किचनमध्ये आणि आतमध्ये बघा इथे पूर्ण यांचा किचनचा सेटअप आहे। आपल्या पुढे ना अक्षय आहे। अक्षय, कुठला आहे तू? कराड। तर मित्रांनो, आपली कराडचीच फॅमिली आहे, आपल्या मराठमोळी कुटुंबच आहेत, हे पूर्ण हॉटेल हे रन करतायत। तर अक्षय, आम्हाला सांग काय काय इथे तुमच्या जेवणामध्ये स्पेशालिटी काय असते? जेवणात थाळी सिस्टीम इथे व्हेज थाळी, चिकन थाळी, अंडा थाळी। चिकन थालीमध्ये कोणती चिकन थाळी, रस्सावाली थाळी। तर दाखव ना आम्हाला काय काय हॉटेल। चला तर मग बघूया आता आपण यांच्या हॉटेलमध्ये कोणते कोणते डिशेस आहेत। ते इथे ना आपल्या पुढे रेखाताई आहेत। तर ही कोणती भाजी आहे? मी ना ही राजमा, व्हेजमध्ये राजमा असतो यांचा, भेंडी मसाला भेंडी असते, ही डाळ आहे, ही डाळ आहे व्हेजमध्ये ना। तर मित्रांनो, व्हेजमध्ये एवढे आयटम आहेत आणि आपण आता नॉनव्हेजचे आपण यांच्या बघूया डिशमध्ये काय काय अवेलेबल आहेत। ते चिकन, हा चिकन रस्सा का? हा रस्सा, हा चिकन रस्सा आहे। चिकन ही अंडा कढी, ही अंडा कढी आहे, अंडा कढी। तर मित्रांनो, हे आळणी रस्सा आहे, ज्वारीची बाजरी आणि चपात। तर मंडळी, हे लोक आहेत ना व्हेज थालीमध्ये ना ठेचा पण देतात, मिरचीचा ठेचा आहे। तर मंडळी, आपल्यासमोर आहे ना हॉटेल फोर्टवरची अंडा थाली आहे, ज्यामध्ये या लोकांनी अंडा रस्सा दिलेला आहे। बघा मित्रांनो, अंडा रस्सा आहे, हा चिकनचा रस्सा आहे आणि ते बुर्जी दिलेली आहे अंड्याची, आणि ते एक वाटी भात आहे, 3 चपात्या आहेत आणि एक सोलकढी आहे। ते मित्रांनो, अक्षय आहे ना व्हेज थाली तयार करतोय। मंडळी, आपल्या समोर आहे ना व्हेज थाली आहे। व्हेज थालीमध्ये इथे आहे ना भेंडी मसाला दिलेला आहे, राजमा आहे, डाळ आहे, एक वाटी दही आणि भाकरी। जर तुम्हाला भाकरी नको हवी असेल तर तुम्हाला 3 चपात्या थालीमध्ये दिल्या जातील आणि तुम्हाला मिरचीचा ठेचा आहे यामध्ये, हो, आणि पापड। तर मित्रांनो, ही जी व्हेज थाली आहे ही 100 रुपये थाली आहे। चिकन थाली आहे, चिकन थालीमध्ये या लोकांनी आहे ना चिकन रस्सा दिलेला आहे यामध्ये, आणि ना इथे आळणी रस्सा आहे 1 वाटी, आणि इथे सोलकढी दिलेली आहे, 3 चपात्या आहेत आणि इथे 1 वाटी राईस दिलेला आहे। तर मंडळी, ही आहे हॉटेल फोर्टवर यांची स्पेशल चिकन सुक्का थाली। आपण बघूया चिकन सुक्का थालीमध्ये यांचे काय काय मेनू आहेत। तर इथे ना या लोकांनी चिकन सुक्का आहे 1 वाटी, चिकन रस्सा दिलेला आहे, चिकन आळणी रस्सा आहे, हा बॉइल्ड आणि बॉइल्ड एग आहे, आणि इथे सोलकढी आहे, आणि इथे
एक वाटी राईस दिलेला आहे हे आणि एक भाकरी. तुम्हाला जर भाकरी नको हवी असेल तर तुम्हाला चपात्या पण मिळतील. मित्रांनो स्पेशल चिकन सुक्का थाली तुम्हाला पडेल 210 रुपयाला. आपल्या पुढे आहे ना बांगडा थाली आहे. तर बांगडा थालीमध्ये इथे ना या लोकांनी बांगडा दिलेला आहे. फ्राय बांगडा आहे, इथे कोळंबी रस्सा आहे, बॉईल अंडा आहे आणि इकडे सोलकढी दिली आहे आणि 3 चपात्या आहेत. तर मंडळी ही बांगडा थाली तुम्हाला 250 रुपयाला पडेल. ते आपल्या पुढे ना पापलेट थाली आहे. पापलेट थालीमध्ये या लोकांनी पापलेट दिलेला आहे. इथे सुकटची भाजी आहे आणि इथे रस्सा दिलेला आहे, अर्धा बॉईल अंडा आहे आणि सोलकढी आहे आणि सोबत भाकरी आहे. पापलेट थाली तुम्हाला आहे ना 300 रुपये ती थाली पडेल. जशी साईज असेल तशी प्राईज असतं. तर मंडळी आपल्यासमोर आहे ना संकेत आहे, भावेश आहेत, हे जे पनवेलवरून आलेले. कसं वाटलं तुम्हाला जेवण इकडचं? तिला खूप सुंदर वेळ म्हणजे मी तर वेजिटेरियन. अच्छा. व्हेज खायला आवडतं इथे पनीर वगैरे आणि केव्हा वगैरे खूप उत्सव मिळते. आणि त्यानंतर जेवणमध्ये खूप टाकलं असं भाकरी मी भाकरी खायला आहे. भाकरी मला भाकरी आणि दही भाकरी मी खायला आहे. 6 महिने झाले बघा. तर 6 महिने झाले तुम्ही हॉटेल बोर्डवर मध्ये आला. तर कसं वाटलं जेवण? टेस्टी आहेत? हो, जेवण एकदम टेस्टी आहे. ती आपल्या घरात आणलं आहे सैन टेस्टी जेवण असेल. हां ना, घरगुती पद्धतीनं जाते पाहते. आणि जर वेळ थोडंफार खा. सर आपलं नाव सांगा ना. गौरव चौधरी. मी रेग्युलर बेसिसवर इथे जेवायला येतो. औसम जेवण इथं मी किती दिवस झाले तुम्ही येत आहे तिथे? 1.5 वर्ष. तर मंडळी आपल्यासमोर आहेत गौरव सर आहेत. हे जवळजवळ 1.5 वर्ष झाले आहेत ना हॉटेल पोर्टवरमध्ये जेवायला येतात. तर तुम्हाला इकडची काय आवडतं, स्पेशालिटी काय आवडते इकडे? चिकन आहे. चिकन थाली, फक्त चिकन थाली बेस्ट ना. तर सरांना आहे ना इकडची चिकन थाली खूप आवडते. तर मी तुम्हाला हायली रेकमेंडेड करतो की तुम्ही हॉटेल पोर्टवरमध्ये आलात तर नक्की चिकन थाली ट्राय करा इकडची. थँक्यू सर. तर मंडळी आपल्यासमोर आहेत ना गोपाल सर आहेत. हे आहेत ना हॉटेल पोर्टवर चालू झाल्यापासून आहेत ना ह्यांचे डेलीचे कस्टमर आहेत. आम्ही जवळपास 4 ते 5 वर्षापासून पोट भरला आहे वरती टेस्ट. ॲक्च्युली आम्ही हॉटेल पण ट्राय केले. आम्ही डिफरंट ठिकाणी टेस्ट करतेस. ओके. पण इथं घरगुती जी चव आहे ती चांगली आहे. भाकरी सुद्धा चांगली असते. भाकरीचं जेवण इथं मिळतं, ती असतं त्यांची स्पेशालिटी. आणि बाकीचं त्यांचं घरगुती सज असल्यामुळे ते जेवण चांगलं असतं. ऑइली नाही आहे काही, त्यात स्पायसी नाही जास्त, घरचे मसाले. तर जरा चांगलं वाटतं म्हणून. कुठली बेस्ट आहे इकडची? सगळं त्यांचं राईट फ्रॉम त्यांचं जे वेस्ट आणि त्यांचं नॉनव्हेजचे ते जे काही त्याची बनवले सगळं प्रकार देतात. तुम्ही नॉनव्हेज खाता का? मी व्हेजिटेरियन. अच्छा, व्हेजिटेरियन. वेगवेगळे जे क्विझिन्स आहेत सगळं ट्राय केलं त्यांचं. अच्छा. त्यांचं आणि कोकणी किंवा त्यांचं ते सातारचं स्पेशल आहे ते अशा सगळ्या क्विझिन मी ट्राय केलं. हो. आपल्यासमोर कैलास सर आहेत. हे पण आहेत ना रेग्युलर कस्टमर आहेत. इट्स अ गुड फूड इज व्हेरी गुड. ओके. इंग्लिश नॉनव्हेज व्हेज सर्व टायगर्स चांगलं आहे, मला आवडला. किती वर्ष झालं तुम्ही येत आहे इकडे? 4 वर्ष. म्हणजे तुम्ही पण 3-4 वर्ष ट्राय करून बघा. मी एकच बोर्डवर मध्ये वर्षापासून आम्ही खातो. याचं जे जेवण आहे दुपारचं जेवण असतं आमचं डिश. हां, आम्ही पोटवरमधून असतं. ओके सर. आपलं नाव आणि तुम्ही कुठून येता इथे जेवायला? पनवेलवरून. तर मंडळी हे लोक आहेत ना पनवेलवरून रेग्युलर इथे जेवणासाठी येतात. तर मंडळी मी आहे ना आता हॉटेल फोर्टवरमध्ये आहे ना चिकन थाली ऑर्डर केलेली आहे की त्यामध्ये मला 3 चपात्या आलेल्या आहेत. तर चिकन रस्सा आहे, आळणी रस्सा आहे, सोलकढी आहे आणि 1 वाटी राईस आहे. मी तुम्हाला रिव्ह्यू सांगतो की टेस्ट कशी आहे म्हणून. तर मंडळी अनुश्रीने आहे ना आळणी रस्सा ट्राय केलेला आहे जो तिचा फेवरेट आहे. अनुश्री कसा आहे आळणी रस्सा? अनुश्रीला जेवण तर खूप आवडलेलं आहे. तर मंडळी चिकन थालीचा एकदम अप्रतिम आहे. त्यामध्ये ना मित्रांनो चिकन सुक्का तर एकदम बेस्ट आहे. तुम्ही चिकन थाली ट्राय केल्यानंतर तुम्हाला इथे कोकम सरबत प्रोव्हाइड केला जातो. तर मंडळी आपल्या पुढे आहे ना हॉटेल पोर्टवर यांचे ओनर आहेत. आता आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत की या हॉटेलची सुरुवात कशी ते आपण आता जाणून घेणार आहोत. तुमचं नाव सांगा पहिलं काय? सकाळ काजारी. अच्छा. तर तुम्ही या हॉटेल व्यवसायामध्ये कधीपासून आहात? हे 5 वर्ष आहे. हे 5वं वर्ष आहे का? सुरुवातीपासून इकडेच आहे का? तुमची सुरुवातच इथून झाली का? अगोदर कुठे होतं? हॉटेल इथूनच केली का? त्या अगोदर काय होते? त्या नोकरी करू. अच्छा, जॉब. म्हणजे तुम्ही डायरेक्ट 5 वर्ष अगोदर तुम्ही हॉटेल व्यवसाय चालू केला. तुमच्या हॉटेल व्यवसायाची येण्यात प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? आम्ही गावी होतो. अच्छा. मला वाटलं काय घरी बसून काय काम आहे काय उद्योग करूया. तुमचं गाव कुठलं? गाव आमचं तिकडे अरे गाव आहे होतं. जिल्हा? पाटण तालुका. पाटण तालुका सातारा ना? सातारा जिल्हा आहे. अच्छा. पाटण फाट तिकडलेत का? आपलं गाव खळे म्हणून. तर मित्रांनो आपले मराठमोळीच कुटुंब आहे. अख्खं हॉटेल यांचं कुटुंबच रन करत आहे. हे जे हॉटेल ना मित्रांनो पूर्ण कुटुंबच चालवत आहे. तर आता आपण एक एक करून यांच्या कुटुंबाविषयी माहिती घेऊया. कुटुंबामध्ये ना आजोबा
मामा हे स्टाफ आहे. मम्मी अक्षयची मम्मी आहे. हा भाऊ आहे दीपक. हा दीपक मस्त आजी आता बाहेर आहे यांचे नाही हा ते आणि बाकीच्या सर्व या मावशी आहेत ते कळपलीवर नाही येतात. हॉटेल खोडवरमध्ये ना यांचा वाढीसाठी ना मोलाचा वाटा आहे. तर यांच्यासाठी एक लाईक झालं पाहिजे. आमच्या फॅमिलीच आहेत सगळे आणि घरातली जात बाईक तुझे पण नाही. अच्छा तर मित्रांनो हे पूर्ण एक कुटुंबच आहे आणि आपले मराठमोळीच कुटुंब आहे. तर नक्की विजिट करा तुम्ही हॉटेल फोर्टवरमध्ये. धन्यवाद. तर मी तुम्हाला हायली रेकमेंडेड करतो की तुम्ही जर खारघरला आलात आणि जर तुम्हाला चिकन थाली, मटन थाली, सुरमई थाली ट्राय करायची असेल तर नक्की तुम्ही खारघरला सेक्टर 10मध्ये मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. नक्की विजिट करा.